सुप्रीम कोर्टात ठाकरे गटाच्या याचिकेवर सोमवारी सुनावणी। नार्वेकरांच्या निकालाविरोधात ठाकरे गट सुप्रीम कोर्टात। विधानसभा अध्यक्षांच्या निकालाविरोधातील शिवसेनेच्या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी। व्हीप न मानणाऱ्या ठाकरे गटातील आमदारांना अपात्र करा, शिंदे गटाची मागणी। नार्वेकरांनी मनमानी निर्णय दिला। नार्वेकरांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला, संजय राऊतांची राहुल नार्वेकरांवर टीका। ज्यांच्यामुळे दिग्गज नेते शिवसेनेतून बाहेर पडले, आज त्यांच्याच हातातून पक्ष गेला, शर्मिला ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। कोरोनातील तो थाळीनाद रामललाच्या मूर्तीसाठी। थाळीनादावेळी मूर्ती अयोध्येच्या मंदिराकडे जात होती, अभिनेते राहुल सोलापूरकर यांचा मोठा दावा। संविधान हेच बहुजनांचं आरक्षण, ते टिकलं पाहिजे। बाबासाहेबांनी न्याय व्यवस्थेत आरक्षण ठेवायला हवं होतं, आरक्षण न देऊन 80% लोकांवर अन्याय केला, जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य। जितेंद्र आव्हाडांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर केलेल्या विधानाचं मंत्री दादा भुसे आणि सत्तारांकडून निषेध। न्याय व्यवस्थेवर प्रश्न उभे करणे हे लोकशाहीसाठी घातक, भुसेंचं वक्तव्य। जितेंद्र आव्हाडांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर केलेलं वक्तव्य योग्य नाही। काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदेंकडून आव्हाडांच्या वक्तव्याचा निषेध। वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांना भारत जोडो न्याय यात्रेचं निमंत्रण, तर वंचित इंडिया आघाडीत नसल्याने यात्रेत सहभागी होणे कठीण असल्याचं प्रकाश आंबेडकरांचं मत। प्रकाश आंबेडकरांनी भारत जोडो यात्रेत सहभागी व्हायला पाहिजे, वंचित आणि काँग्रेसची विचारधारा एकच, काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचं वक्तव्य। माझा 2 वेळा पराभव झाला तरी मला आणि प्रणिती शिंदेंना भाजपकडून ऑफर, काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांचा मोठा गौप्यस्फोट। काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे भाजपबरोबर जाणार नाही, सुशीलकुमार शिंदेंच्या गौप्यस्फोटावर यशोमती ठाकूरांची प्रतिक्रिया। रामललाच्या मूर्तीची आज मंदिर परिसरात आगमन होणार। उद्या रामललाची मूर्ती गर्भगृहात ठेवली जाणार। 22 जानेवारीला राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा। राम मंदिर सोहळ्यावरून काँग्रेसमध्ये मतभेद। यूपीचे माजी प्रदेशाध्यक्ष निर्मल खत्री यांनी सोहळ्याचे निमंत्रण स्वीकारले। रामाची भक्ती करण्यात काहीही गैर नाही, निर्मल खत्रींचं वक्तव्य। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण, पवारांनी स्वीकारलं प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण। चिपळूणमध्ये आज मराठा समाजाचा भव्य मेळावा। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील समाजाचा चिपळूणमध्ये एल्गार। कुणबी प्रमाणपत्रासाठी आज आणि उद्या मराठवाड्यात विशेष मोहीम। प्रमाणपत्रासाठी ग्रामसेवक, तलाठी मदत करणार। पुरुषोत्तम दळवी, भूषण शेलारांचा ठाकरे गटात प्रवेश। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर पक्षप्रवेश। महायुतीचा घटक पक्ष शिवसंग्राम लोकसभेच्या 3 आणि विधानसभेच्या 12 जागा लढवणार, तर ज्योती मेटे बीडमधून विधानसभेसाठी लढतील, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदेंची माहिती। ठाकरे गटाच्या जनता न्यायालयाची मनसे नेते संदीप देशपांडेंकडून खिल्ली। आपलाच वकील, आपलंच न्यायालय, आपलाच निर्णय, देशपांडेंनी महापत्रकार परिषदेची उडवली खिल्ली। कोल्हापुरात सतेज पाटील आणि धनंजय महाडिक एकाच पोस्टरवर, पोस्टरची कोल्हापुरात जोरदार चर्चा। काँग्रेसच्या लोकसभेसाठी उद्यापासून विभागवार आढावा बैठक। लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला जाणार। षण्मुखानंद सभागृहात उद्या अजित पवार गटाचा राज्यस्तरीय महिला मेळावा। महिला मेळाव्याला अजित पवार गटाचे मंत्री राहणार उपस्थित। वाशिममध्ये ललकार क्रिकेट क्लबच्या वतीनं क्रिकेट स्पर्धेचं आयोजन। आमदार अमित झुनक यांची क्रिकेटच्या मैदानावर फटकेबाजी। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर उद्या 6 तास वाहतूक बंद। सकाळी 11 ते संध्याकाळी 5 दरम्यान ब्लॉक। पनवेल कर्जत दुहेरी मार्ग रेल्वे कॉरिडॉरचं काम करण्याकरता ब्लॉक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।